नमस्कार. फूडोफाईल गायत्रीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी आले होते पुण्यातल्या कॅम्प एरियामध्ये आणि कॅम्प एरियामध्ये आल्यानंतर कयानी बेकरीला जर तुम्ही नाही आला असाल तर मग काहीच उपयोग नाही आहे. कारण खूपच फेमस बेकरी आहे पुण्यातली आणि मी कधीतरी पूर्वी इथले श्रूसबेरी बिस्किट्स खाल्ले होते, पण त्याशिवाय मी असं कधी इथे व्हिजिट केलं नव्हतं. तर म्हटलं आज येऊनच बघूया की इथे काय काय इतर गोष्टी फेमस आहेत ज्या मिळतात. आणि तिथे समोरच एक लायब्ररीसुद्धा आहे. सकाळी सकाळी आम्ही साधारण 10:15-10:20च्या वेळेला गेलो होतो. तर तेव्हा एवढी गर्दी होती तिथे आणि बाहेर त्यांचं असं सेपरेट झोमॅटोचं काउंटर पण होतं जिथून ते डिलिव्हरी करत होते. आणि जर जाऊन घ्यायचं असेल तुम्हाला तिथे खाण्याची तर काही सोय नाही आहे, तिथे बसून खायची अशी. तिथून डायरेक्टली लोकं विकतच घेऊन जातात गोष्टी. आणि आम्ही आलो होतो तेव्हा ठीकठाक गर्दी होती, काही एकदम अशी खूप मोठी लाईन नव्हती. ते हळूहळू करून लोकांना आत सोडत होते आणि एकदम जुन्या पद्धतीचं बांधकाम असलेलीच बेकरी आहे, जशी जशी पूर्वीपासून आहे तशीच आहे ही बेकरी. त्यांनी बेकरीमध्ये वेगवेगळ्या लोकांकडून त्यांना जे मिळालेले अवॉर्ड्स आहेत, म्हणजे इतर काही न्यूजपेपरकडून आहेत, काही म्हणजे झोमॅटो वगैरेकडून सुद्धा त्यांना असे अवॉर्ड्स मिळालेले आहेत बेस्ट बेकरी म्हणून. तर ते सुद्धा त्यांनी तिथे लावलेले आहेत. आणि मोस्टली ना मी तिथे बघितलं तर पारसी लोकंसुद्धा येत होते, जे पाव किंवा ब्रेड ह्याचे प्रकार घेत होते. त्यांच्याकडे बिस्किट्सचे खूप ऑप्शन होते, खूप म्हणजे बरेच सारे ऑप्शन होते. पण तरीसुद्धा त्यांनी आम्हाला रेकमेंड केलं की तुम्ही श्रूसबेरीज घ्या, कारण तो सर्वात पॉप्युलर आहे तिथला प्रोडक्ट आणि तिथला व्हॅनिला केक. मग आम्ही या 2 गोष्टी तिथून घेतल्या आणि निघालो. असा त्यांचा जो ज्या पण तिथल्या गोष्टी आहेत त्यांचा असा एक फलक तिथे त्यांनी लावलेला आहे, त्या रेट कार्ड म्हणू शकता तुम्ही. आणि ते सगळं अजूनही असं खडूनी वगैरे लिहिलं जातं. तर मला असं छान वाटलं, एकदम जुन्या काळात कसं असेल तसं पूर्ण ते शॉप आहे. घरी आणून हे श्रूसबेरी बिस्किट मी बघितले, तसेच आहेत, एकदम छान आहेत. म्हणजे श्रूसबेरी बिस्किट आणि हा जो प्लेन केक आहे, प्लेन केक जो आहे तो व्हॅनिला फ्लेवरचा केक होता, नॉनव्हेज केक होता, अंडं होतं ह्याच्यामध्ये. आणि जे श्रूसबेरी बिस्किट्स आहेत ना, ते खरं सांगते मी, असे लोण्यासारखे विरघळत होते, खूप गोडसुद्धा नाही आणि एकदम छान क्रिस्पी होते. तर मला हे बिस्किट्स एकदम आधीपासून तर आवडतातच आणि कॉफीसोबत खूप छान लागतात. मला कॉफीसोबत खूप आवडतात. आणि तुम्ही जर कधी इथे आला, पुण्यामध्ये आला असाल किंवा तुम्ही जर कॅम्प एरियात गेला असाल तर नक्की हे बिस्किट्स तर ट्राय कराच म्हणेन मी. आम्ही हे म्हणजे तिथे मिनिमम पाव किलो गोष्टी घ्याव्याच लागतात, त्याच्या पेक्षा कमी अमाऊंटमध्ये ते देत नाहीत. आणि हा जो केक आहे हा पण असा अख्खाच मिळतो. म्हणजे हा जो मावा केक पण म्हणतात किंवा प्लेन केक, तर मावा केकचे छोटे छोटे कप्ससुद्धा तिथे अवेलेबल आहेत. आम्ही हा मोठा केक आणला होता. केक मला ओके वाटला, ठीक वाटला. मी पहिल्यांदाच त्यांच्याकडचा केक ट्राय केला, कारण आपण घरात जसा बनवतो ना तसाच अगदी केक होता हा. चांगला होता चवीला, पण अगदी एकदम असं वाव फॅक्टर असा काही वाटला नाही मला. पण बिस्किट्स मात्र खूप छान आहेत, तुम्ही नक्की इथल्या गोष्टी ट्राय करू शकता. अजून कयानी बेकरीमधल्या इतर कुठला जो प्रोडक्ट आहे जो तुम्हाला खूप आवडतो आणि ट्राय करावा असा वाटत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.